ज्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले असे भापकर साहेब, नरेंद्रजी पवार, जिल्हा कृषी अधिकारी देशमुख साहेब, उपायुक्त मनपा थेटे मॅडम, आमचे सहकारी दिलीपराव थोरात करण्याचा प्रयत्न करू एवढंच आजच्या प्रसंगी मी आपल्याला सांगतो। जास्त न बोलता मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत। महानगरपालिकेतर्फे माननीय आयुक्त जी श्रीकांत यांच्या सौजन्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज आपण छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये विविध ठिकाणी श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादन कंपनी मार्फत म्हणजे दररोज वेगवेगळ्या ठिकाणी आपण असे 6-7 ठिकाणी आपलं प्रयोजन आहे की ज्यामध्ये शेतकरी टू ग्राहक डायरेक्ट माल आपण शेतकऱ्यांचा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत। याद्वारे म्हणजे ह्यामध्ये शेतकऱ्यांचा पण लाभ होणार आहे, कारण की त्यांचा बराच वेळेस मालाला जेवढा पाहिजे तेवढा उठाव मिळत नाही आणि किंमत मिळत नाही, तसेच ग्राहकांना तेवढा पैसा देऊन तो ताजा माल पण मिळत नाही। या सर्व गोष्टींचा विचार करता श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादन संघटनेतर्फे जो हा एक चांगला कार्यक्रम विविध शहरामध्ये राबवला जात होता, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, तोच आज आपल्या शहरामध्ये आपण राबवत आहोत। याबद्दल खरंच खूप आनंद होत आहे आणि सर्वांचं, ग्राहकांचं, नागरिकांचं, शेतकऱ्यांचं, सर्वांचं मी याद्वारे अभिनंदन करते आणि आयुक्तांतर्फे पण सर्व ग्राहकांना आवाहन करते की त्यांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी आपापला फायदा करून घ्यावा। आज खरंच कौतुकास्पद गोष्ट ही आहे की या स्वामी समर्थ कंपनीतर्फे यांनी इतका पाठपुरावा केला आणि सर्व नागरिकांना ह्याचा लाभ घेता यावा यासाठी खूप चांगले पाऊल उचललेलं आहे। त्यामुळे मी सर्वांना आवाहन करते की जे विविध ठिकाणी अजूनही आज आपण इथे माननीय भुमरे साहेब यांच्या हस्ते, खासदार महोदय यांच्या हस्ते किवनसरा पार्क मध्ये आपण इथे उद्घाटन केलं आहे उल्का नगरीमध्ये, तसेच विविध ठिकाणी मान्यवरांतर्फे उद्घाटन होणार आहे। त्याचा सर्व नागरिकांनी आणि सर्वांनी लाभ घ्यावा हे मी आवाहन करेन। आज किती शेतकऱ्यांनी स्टॉल लावले? साधारण 30 शेतकऱ्यांनी आज इथे स्टॉल लावलेले आहेत। या बाजारामध्ये मालाचे रेट कसे असतील? कंपॅरेटिव्हली जे आपण गाड्यावर किंवा ऍक्च्युअल जी औरंगपुरा भाजी मंडई आहे किंवा इतर भाजी मंडई आहे त्यापेक्षा स्वस्त असणार आहे, कारण की इथे जो दलाल नावाचा एक फॅक्टर आहे तो इथे राहणार नाहीये। त्यामुळे मग शेतकऱ्यांना परवडेल अशा भावामध्ये आणि ग्राहकांना पण परवडेल अशा भावामध्ये नक्कीच इथे भाव असणार आहे। आता या निमित्ताने आपण ग्राहकांना काय आवाहन करणार? या निमित्ताने ग्राहकांना हे आवाहन करेल की त्यांनी हा ताजा माल घेऊन जावा आणि हे त्यांच्या टायमिंग साठी पण खूप सोयीचं आहे की एरवी इतर ठिकाणी खूप ट्रॅफिक जॅम होते, गर्दी होते, तर इथे मी ग्राहकांना आवाहन करेल की त्यांनी ह्या शेतकऱ्यांनी जो आणलेला माल आहे त्यांच्या शेतातून ताजा माल जो आपल्यापर्यंत पोहोचत आहे तो घ्यावा, म्हणजे की ज्याच्यामुळे इतर जे आपल्याला रोगराई सुरू झालेली आहे शिळं खाण्यामुळे किंवा पेस्टिसाइड असल्यामुळे, तर हे एकदम इको फ्रेंडली असणार आहे, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न केला जाईल की खतांचा उपयोग कमी होईल, नॅचरल प्रोसेसनी हे सगळं होणार आहे, तर त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा। शहरामध्ये असे किती बाजार उभारले? आपलं प्रयोजन 7 बाजारांचं आहे। आता 6 बाजार आपण टप्प्याटप्प्याने सुरू करणार आहोत आणि आत्ताच एक निळकंठ साहेबांनी सांगितली किंवा अजून एका ठिकाणी आपल्याला प्रयोजन आहे, तर ते दोन्ही प्रस्तावित केलं तर 7 ठिकाणी आपले 7 बाजार होणार आहेत। आता अगोदरचे बाजार जे आहेत तर त्या बाजारामध्ये पण तुमचं जे ते बाजार होणार आहे का? तो कंटिन्यू राहणार, कारण की त्याला वर्षानुवर्षाची सवय आहे आणि ते आठवडी बाजाराचंच त्याचं रिझर्वेशन पण आहे। त्या बाजाराला ह्याच्याने धक्का नाही पोहोचणार आहे, पण हा परिसरातल्या लोकांसाठी कन्व्हिनियंट होईल अशा ठिकाणी आपण हा बाजार लावलेला आहे। म्हणजे आपण जर त्या बाजारासारखीच जर परिस्थिती ह्या बाजाराला आणली तर ह्या बाजाराचे महत्व राहणार नाही आणि त्या बाजारामध्ये ज्यांना सोयीचं पडतं ते जाऊ शकतात। आणखी असे बाजार कोणत्या एरियात स्थापन करणार? आपण आजूबाजूच्याच एरियामध्ये स्थापन केलेले आहे। एक कालिका माता मंदिर जवळ आहे, एक N3 सिडको मध्ये आहे, आपलं प्रयोजन एक कलेक्टर ऑफिस जवळचं पण आहे। अशाच पद्धतीने हे 7 ठिकाणी बाजार आहेत। आपलं नाव सांगा। मी उपायुक्त अपर्णा थेटे, महानगरपालिका। सारख्या फॅसिलिटी जर या ठिकाणी उपलब्ध झाल्या तर आमच्या मालाला सुद्धा योग्य भाव मिळेल। आज आमचं हे दुःख आहे सर की आमच्या मालाचा भाव आम्हाला ठरवता येत नाहीये, पण आपल्या सगळ्यांचं जर असंच सहकार्य लाभलं तर नक्कीच भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया असलेले आम्ही अजून तो पाया मजबूत करू याची ग्वाही आम्ही तुम्हाला या ठिकाणी देतो।
आणि मी राम पवार सरांना या ठिकाणी आभार प्रदर्शन करण्यासाठी निमंत्रित करते. मी राम पवार मागील 13 वर्षापासून हा स्वामी समर्थ फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून पुणे आणि मुंबईमध्ये हा अशा स्वरूपाचा सुनियोजित आठवडी बाजार भरत होता. आणि स्वामी समर्थ कंपनीला जेव्हा शासनानं साधन संस्था म्हणून नियुक्त केलं तेव्हा संभाजीनगर असेल, नागपूर असेल, अमरावती असेल, ठाणे असेल, नाशिक असेल या ठिकाणी नव्यानं असे सुनियोजित आणि वेगळे आठवडी बाजार भरवण्याची गरज आहे, ज्यातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल. त्यासाठी स्वामी समर्थला जेव्हा साधन संस्था म्हणून नियुक्त केलं तेव्हा आम्ही पहिलं त्यांना भेटलो की आपल्याला संभाजीनगरमध्ये अशा स्वरूपाचे बाजार आपल्याला उभे करायचे ते, आणि त्याची सुरुवात ही पहिली सुरुवात आहे. आपले आयुक्त माननीय जी श्रीकांत सर यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. अपर्णा थेटे मॅडम, उपायुक्त मॅडम यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. इथल्या जे लोकलचे सगळे नगरसेवक, माजी नगरसेवक, आजी नगरसेवक सगळ्यांनी आम्हाला, मग दिलीप थोरात साहेब असतील किंवा सगळेच, सुरेंद्र कुलकर्णी सर असतील, निळकंठ साहेब असतील, या सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. आणि हा बाजार त्या सर्वांच्या सहकार्यामुळं आज हा बाजार इथं उभा राहू शकलेला आहे. आणि इथल्या नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की शेतकरी आपला खूप दूरून येतोय, त्याला सहकार्य करावं. आज बऱ्याच सगळ्या शेतकऱ्यांचा माल संपलेला आहे. आम्हाला खूप आनंद आहे त्या गोष्टीचा. खरं तर गैरसोय झालेली आहे आज, परंतु पुढच्या वेळी आम्ही पुढच्या शुक्रवारी जेव्हा इथं येऊ शेतकऱ्यांना घेऊन तेव्हा जास्तीचा माल इथं आणू, कोणाची गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. या संचालक बॉडीमध्ये नरेंद्र पवार आहेत आणि त्यांची 5 लोकांची टीम आहे. आणि त्याच मी पण आहे. त्याच माध्यमातून इथला सगळा बाजार आता संचलित होतोय. धन्यवाद. मंडळ महिला मोर्चा अध्यक्ष भाजप. आज या निमित्तानं आम्ही इथं उल्कानगरीमध्ये जो शेतकरी आठवडी बाजार आहे त्याच्याविषयी आम्ही सगळे इथं जमा झालेलो आहोत. तर हा जो उपक्रम आहे हा स्वामी समर्थ मंडळातर्फे झालेला आहे. या आठवडी बाजाराचं वैशिष्ट्य आहे की या बाजारामध्ये शेतकऱ्याचा जो माल आहे तो डायरेक्टली तुमच्या दारात येतोय. त्याच्यावर कुठलंही केमिकल नाहीये किंवा कुठलं मिलावट नाहीये. याचा भाव, याच्यात एक बेनिफिट आहे की जे ग्राहक आहे त्यांना तो माल एकदम, प्रत्येक शेतकऱ्याचा माल तो चांगल्या क्वालिटीमध्ये मिळणार आहे. आणि शेतकऱ्याचा हा फायदा आहे की त्यांना तो डिरेक्टली ग्राहकांच्या घरी जाणार आहे. याच्यात मध्ये जो मीडिएटर असतो त्याचं ते जे इन्कम असतं त्याच्यातून या भावाचा किंमत वाढत असते मालाची, ते सगळं वजा होऊन हा डिरेक्टली शेतकऱ्यांचा संवाद ग्राहकाशी होणार आहे. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. आणि जे सुरू झालेलं आहे ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सुरू झाले. हा खूप मोठा योग आहे आणि याच्यात महिला खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि शेतकऱ्यांना हा बाजार मिळतोय. त्यामुळे याबाबत आम्ही खूप समाधानी आहेत. उल्कानगरीचे एक नागरिक म्हणून मी या आठवडी बाजारला संपूर्ण सहकार्य आमच्याकडून मिळणार आहे आणि आम्ही संपूर्ण उल्कानगरीवासी याच्यासाठी खूप समाधानी आहोत. इथं भाजी विक्रेते आहेत, तर इथं ग्राहकांना तुम्ही काय आवाहन करणार? ग्राहकांना मी हे आवाहन करते की तुम्ही एकदा येऊन पहा. एकतर काय की हा जो माल आहे, हा जो शेतकऱ्याचा माल तुमच्याकडे येतोय तो कसल्याही केमिकल शिवाय येतोय आणि स्वच्छ शेतीतून येतोय. शेतकरी राजा आपला अर्थव्यवस्थेचा कणा आहे, त्याला थोडी एक डायरेक्टली बाजारपेठ मिळणार आहे. आणि आपला याच्यात स्वार्थ आहे की आपल्याला याच्यात खूप स्वस्त आणि कुठलाही मीडिएटर न येता आपल्या घरी येणार आहे. धन्यवाद. म्हणून मला सांगायचं की ही सोय महानगरपालिकेनं केली, त्याला सहकार्य स्वामी समर्थ शेतकरी देशमुख आहे यांचं सहकार्य, महानगरपालिकेचं सुद्धा सहकार्य, कॉलनीचं सहकार्य राहील. साहेब आणि ज्योती आवरादे मॅडम ज्यांच्या घरी गेल्यावर त्यांनी इथल्या ग्राहकापर्यंत सगळा मेसेज देण्यासाठी आम्हाला मदत केली. मी त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. सर्वात शेवटी स्वामी समर्थ कंपनीच्या माध्यमातून आम्हाला ही संधी उपलब्ध झाली, त्यामुळं स्वामी समर्थ कंपनीचे माननीय नरेंद्र पवार सर आणि ती सगळी टीम, मी त्या सगळ्या टीमचं, पुण्याच्या सगळ्या टीमचं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.